यांच्या जॉईंट प्रयत्नांमधून बायर सेलर मीट आयोजित केली होती नांदेडमध्ये. याच्यामध्ये मोठ्या संख्येने आपल्या मराठवाड्यामधले शेतकरी आलेले आहेत आणि जे ऑथेंटिक आणि क्रेडिबल बायर्स आहेत, एक्सपोर्टर आहेत, ते पण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले होते. तर या कॉन्फरन्सचा उद्देश हाच होता की आपल्याकडे जे शेतकरी आहेत त्यांना चांगल्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट करणं. दुसरी गोष्ट, हळदीतल्या ज्या काही सगळ्या बी बियाणे आहेत व्हरायटी, त्याचं एक्झिबिशन करणं आणि जे प्रोडक्ट्स आहेत, फिनिश प्रोडक्ट करण्यासाठी ज्या मशिनरी लागतात त्याचे एम्पॅनल्ड त्यांच्या सगळे क्लिअर्स आहेत किंवा हरिद्रामध्ये जे काही संशोधनाचं काम चाललंय हे शेतकऱ्यांना इंट्रोड्यूस करणं. तर या ठिकाणी त्यांच्या भवानी मॅडम आहेत, ज्या सेक्रेटरी आहेत, त्या स्वतः आल्या होत्या, त्यांची टीम होती आणि या सगळ्या दिवसभर वेगळे सेशन, मार्गदर्शन आणि हळदीमध्ये ज्या काही आपल्याला फ्युचर स्कोप आहे, जे आपल्याला निर्यात वाढवायची, त्या दृष्टीने सगळं मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या पद्धतीने आयसोलेशन मध्ये खूप एक्सपेरिमेंट करणारे शेतकरी आहेत, त्या सगळ्यांच्या गाठीभेटी या ठिकाणी झाल्या, नॉलेज शेअरिंग झालं आणि त्या शेअरिंग मधून मला असं वाटतं की भविष्यामध्ये एक चांगला सोशल कॅपिटल तयार होता अशा कॉन्फरन्स मधून. त्यामुळे मी या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. एक मिनट, एक टन का आपका 10 टन होता है और 10 टन नहीं होता है तो आपकी प्रैक्टिस में समथिंग इज रॉन्ग, उसको गलत है, आपने प्रैक्टिस करते कौन सी वेराइटी 5 टन नहीं आना चाहिए, 2 टन नहीं आना चाहिए, कम से कम 9 टन आना ही है 9-10 टन. अगर तुम्हारे से नहीं 70% के ऊपर 100 किलो का 20 किलो यदि 100 किलो का 20 किलो मिलेगा तो 250 रुपये का भाव भी देगा ना, 5 लाख तालुक्यामध्ये त्या परिसरामध्ये जीआय टॅग मिळालेला आहे. आता जीआय टॅग म्हणजे एक अशी वस्तू असते की ज्या वातावरणात किंवा ज्या जमिनीत ते म्हणजे रुजवल्या जाते आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक विकू शकतो आणि माणसाने तसं हिंमत पाहिजे विकण्याची. आता मी म्हटलं तर आता एक पहिला वर्ग नापासच होती, तर मुलांना शिकवताना मी पण ते आता बघा मी इकडे मैसूरला गेली, मैसूरवरून मी दिल्ली वाढलेला आहे. तर त्यापासून हळदीचं पीक सुरक्षित आहे, त्याला इनपुट कॉस्ट कमी आहे आणि जसं आता शिंदे साहेबांनी सांगितलं की 1 लाख एकरी उत्पन्न सहज शक्य आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. परंतु हळदीमध्ये आपण जर बघितलं अलीकडच्या काळामध्ये UAE आहे, सौदी अरेबिया आहे, बांगलादेश आहे, तुम्ही मार्केटवर करायला लागेल तर तुम्हाला आणि त्यामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. आता या ठिकाणी जे शेतकरी आलेले एक्सपोर्ट करणारे किती म्हणजे आपण एक्सपोर्ट माल करणारे आपल्याकडे स्वतःची 80 करोड आहे, स्वतःची 80 परिस्थिती लोकांकडे बऱ्यापैकी. नांदेड त्याचा फायदा कमी प्रमाणात आपल्याकडे येतो, त्यामुळं आपण एक्सपोर्ट मध्ये आलं पाहिजे. त्यासाठी आजची जी बायर सेलरची मीट आहे त्याचा पर्पज तो आहे की ऑथेंटिक बायर आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतो किंवा क्रेडिबिलिटी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची असे बायर आपल्याला उपलब्ध होतात. तुमच्यामुळे मला 10-12 कोटीची ऑर्डर तर स्पेन पोर्तुगलला कुठेतरी भेटली होती त्यावेळेस.
आणि निश्चितपणे ती सबमिट झाली, त्याचा लगेच फायदा आपल्याला दिसला होता. मला अशी अपेक्षा की हम हमारे सारे मुख्य अतिथियों का कार्य रुकनी नहीं चाहिए. भारतीय परंपरा में दीप प्रज्वलन ज्ञान, आशा और सकारात्मक